नो शुगर डे 9. तर आज रविवारचा मस्त दिवस होता. निवांत सकाळ आणि अशा दिवशी मुलांचीसुद्धा फर्माईश असते काहीतरी वेगळं बनव. पिझ्झा पाहिजे. तर आज मी केला होता ब्रेकफास्टमध्ये हेल्दी असा पिझ्झा. आज मी केला ओट्सचा पिझ्झा. यासाठी एका मिक्सर ग्राइंडरमध्ये ना ओट्स घेतलं आहे 1 वाटी. त्याच्यामध्ये 3 अंडी टाकली आहेत मी. थोडंसं मीठ घातलं आणि हे चांगलं वाटून घेतलं हे बॅटर. तर हे अशा पद्धतीने हे बॅटर चांगलं वाटलेलं आहे. थोडंसं मी याच्यामध्ये पाणी घातलं. तर एका डोसा पॅनमध्ये मी थोडंसं तेल लावून हा जो पिझ्झा बेस आहे तो केला. तर एक वाफ आणण्यासाठी हा झाकून ठेवला आहे आणि थोड्या वेळाने एक 2-3 मिनिटांनी हा पलटी केला. हा खरं लगेच बनतो हा पिझ्झा बेस आणि जसा पिझ्झा बेस असतो ना तसंच दिसतं. तर ही इंटरनेटवर कुठेतरी मी ही रेसिपी पाहिलेली, पण सगळंच काही नीट आठवत नव्हतं. त्यामुळे जे मला सुचत होतं ना ते तसं मी करून काही गोष्टी माझ्याकडच्या ॲड करून मी हा पिझ्झा बनवलेला. तर पिझ्झा सॉस जो असतो आपला तोच मी इथे वापरला होता. खरं तर आपण घरातसुद्धा पिझ्झा सॉस करू शकतो, पण तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता. अचानक ठरली रेसिपी करायची. तर हा पिझ्झा सॉस व्यवस्थित मी चमच्याने लावून घेतला आणि माझ्याकडे ज्या वेजीज होत्या म्हणजे शिमला मिर्च होती, कांदा, टोमॅटो आणि पनीरचे क्यूब्स होते, ते सगळे मी व्यवस्थित ह्याच्यावरती लावून घेतल्या. तर चीज खरं किसून टाकलेलं खरं छान दिसतं, पण माझ्याकडे चीज स्लाईस होते तेच मी वरती लावले. वरतून थोडासा सॉस घातला. वरती झाकण ठेवून 2-3 मिनटं शिजवलं आणि त्यानंतर हा बघा किती सुंदर दिसतोय पिझ्झा. चला पिझ्झा रेडी आहे. तर खरंच हा पिझ्झा खूप छान वाटला होता आणि नित्याचं पण असं म्हणणं होतं. मी पण टेस्ट केली तेव्हा असं मला वाटलं की कसा असेल, पण खरंच चांगला वाटला. फक्त मी इतकंच सजेशन देईन की पिझ्झा बेस हा थोडा पातळ केला तर अजून छान लागेल. तर आज रविवार असल्यामुळे मी थोडं माझं हेअर रुटीन फॉलो केलं. हेअर मास्क लावला होता आणि प्रयत्न केला जरा स्वतःसाठी पॅम्पर करायचा. तर आजचं जेवण सिंपल होतं. एक भाकरी घेतलेली मी जेवणामध्ये आणि चिकन ग्रेव्ही, सलाड आणि दही. तर संध्याकाळी नेहमीप्रमाणे घेतली मी एक कॉफी आणि स्वतःची आवड जपत कराओकेवर एक सुंदर गाणं गायलं. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मी घेतला भात आणि एअर फ्रायरमधले लॉलीपॉप. बाकी सेम जेवण होतं. याची रेसिपी नंतर मी कधीतरी शेअर करेन. भेटू उद्या. बाय.